तर एकीकडे साखरेचे दर काही ठिकाणी वाढलेत। बुलढाण्यामध्ये प्रति व्यक्ती मागे आता 2 किलो साखर दिली जाणार आहे। खामगावच्या स्मार्ट बाजारात साखर खरेदीवरती निर्बंध आणण्यात आलेत। साखर टंचाईच्या भीतीने ग्राहकांनी खरेदीसाठी धाव घेतली आहे आणि हीच बाब लक्षात घेत आता हे निर्बंध टाकले गेलेत। एका ग्राहकाला केवळ 2 किलो साखर दिली जाईल असं स्पष्ट करण्यात आलंय। खुल्या बाजारामध्ये साखरेची किंमत 70 ते 80 रुपये किलो पर्यंत पोहोचली आहे आणि त्यामुळेच एका व्यक्तीसाठी 1 किलो साखर अशा स्वरूपात प्रत्येक व्यक्ती मागे काही दर जे आहेत ते कायम करण्यात आलेले आहेत। किती किलो साखर घ्यायची याची आता बंधनं टाकली जात आहेत। साखरेचे दर वाढलेले आहेत, येत्या काळात ते आणखीन वाढतील अशी भीती व्यक्त केली जाते आणि त्यामुळेच ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करतायत। हीच अनावश्यक खरेदी टाळली जावी यासाठी आता प्रयत्न सुरू करण्यात आले। तर साखरेचे दर वाढलेले असल्याने आता एका झटक्यामध्ये रिफ्रेश करणारा चहा कटिंग हा देखील महागलेला आहे। चहा तयार करण्याचा खर्च वाढलाय आणि त्याचा थेट परिणाम चहाच्या व्यवसायावरती होतोय आणि याच पार्श्वभूमीवर वाढता उत्पादन खर्च लक्षात घेत टी कॉफी असोसिएशनच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय झाला आणि कटिंग चहाची किंमत थेट 15 रुपये करण्यात आली आहे। असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद वाकोडे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे आणि आता कटिंग चहा जो सहजी 10 रुपयात मिळायचा तो आता मात्र 15 रुपयांना मिळणार आहे।